काही लोकांचं दर्शन घेऊ नये, काही लोकांचं दर्शन होऊच नये, पण काही मंडळीचं दर्शन झाल्याशिवाय राहू नये. नीतिशास्त्र. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल महाराज की तुम्ही म्हणतात काही लोकांचं दर्शन घेऊच नये किंवा त्यांचं दर्शन होऊ नये, पण काही लोकांचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नये, दर्शन व्हावं. कोणाचं दर्शन घेऊ नये आणि कोणाचं दर्शन घ्यावं या बाबतीत खूप धर्मशास्त्राने चर्चा केलेली आहे. धर्मशास्त्र पहिलं सांगतं 4-5 लोकांचं दर्शन घेऊ नका, त्यांचं दर्शन तुमच्या जीवनात होऊ नये असं आमचं धर्मशास्त्र सांगतं. कोण आहे 4-5 जण? एक एक आपण पाहू. पहिला, चंचल चित्ताचा जो मनुष्य आहे त्याचं दर्शन होऊ नये. वा, सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्याचे दर्शन न व्हावे, शव असता तो जीवे, शव असता तो जीवे, शव असता तो जीवे. सदा